श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। विना परवाना पिस्तूल व तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक। सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई। सांगली जिल्ह्यात सांगलीच्या एलसीबी पथकाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून एक पिस्तूल व एक तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पोलिसांनी रोहित मच्छिंद्र माने वय 26 राहणार करोली एम, तालुका मिरज, जिल्हा सांगली व साईनाथ सुनील धुमाळ वय 20 राहणार मायक्कानगर विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली यांना अटक करण्यात आलेली आहे। यांच्याकडून एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व एक तलवार जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील करोली एम येथील रोहित माने हा करोली फाटा येथील मनेराजुरी रस्त्याला बिगर परवाना अग्निशस्त्र घेऊन करोली फाटा येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे व दरिबा बंडगर यांना रोहित माने फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र मिळून आले आहे। पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे बंदूक बाळगण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वतःची दहशत निर्माण करायची या उद्देशाने तलवार घेऊन साईनाथ धुमाळ हा मायक्कानगर परिसरात हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके यांना मिळाली होती। पोलिसांच्या पथकाने मायक्कानगर परिसरात निगराणी करीत असताना साईनाथ धुमाळ हा प्लास्टिकच्या पांढऱ्या पोते घेऊन येताना दिसला। मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील पोत्यात एक लोखंडी तलवार पोलिसांना मिळून आली। साईनाथ धुमाळ हा याला ताब्यात घेऊन व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे, दरिबा बंडगर, सतीश माने, अनिल कोळेकर, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलावडे, नागेश खरात, अमर नरळे, अमीर शाह फकीर, सागर लवटे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई विक्रम खोत, केरुबा चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंके, संजय पाटील, हनुमंत लोहार, सोमनाथ गुंडे, अतुल माने, अमर नरळे, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, सोमनाथ पतंगे, शिवाजी सीद, गणेश शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।